रुईची 7 पानं म्हणजे अर्काची पानं ठेवून स्नान केलं जातं. यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर स्नानानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यावं, त्यात लाल फुलं, अक्षता आणि थोडे लाल चंदन मिसळावे. त्यानंतर उगवत्या सूर्याकडे पाहून ओम सूर्याय नमः म्हणत हळुवारपणे अर्घ्य अर्पण करावं. घराच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी सूर्यदेवाच्या रथाची सुंदर रांगोळी काढावी. रथात सूर्यदेवाची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी. शिवाय या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या किंवा धातूच्या पात्रात दूध तापत ठेवलं जातं. हे दूध जोपर्यंत उतू जात नाही तोपर्यंत ते आटवलं जातं. दुधाचा हा अंश सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तर अशा पद्धतीने आपण रथसप्तमीच्या दिवशी विशेष पूजा करू शकता. आपापल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार आपण रथसप्तमी साजरी करू शकता. रथसप्तमी हे सूर्यदेवाच्या रथात उत्तर गोलार्धाकडे चालत असल्याचे देखील सूचित करते. हा दिवस उन्हाळी हंगामाच्या आगमनाचं प्रतीक आहे आणि वाढत्या तापमानाचे देखील सूचक आहे. मुख्यतः भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये रथसप्तमी कापणीच्या हंगामाची सुरुवात देखील दर्शवते आणि अशा प्रकारे भारतीय शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्षाच्या आशादायक सुरुवातीचे प्रतीक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी भक्त पवित्र स्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वीच उठतात. रथसप्तमीला विशेष स्नान करणं हा या दिवसाचा एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळीच केला पाहिजे. असं मानलं जातं की यावेळी पवित्र स्नान केल्यानं मनुष्याला सर्व आजारांपासून मुक्तता मिळते आणि चांगले आरोग्यही लाभते. या कारणामुळेच रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखलं जातं. तमिळनाडूमध्ये भाविक इरुक्कूच्या पानांचा वापर करून हे पवित्र स्नान करतात. एवढंच नाही तर स्नान पूर्ण झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी भाविक सूर्यदेवाला अर्घ्यदान करतात. अर्घ्यदान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून सूर्य भगवानाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून केला जातो. बरीच लोक हा विधी 12 वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या 12 वेगवेगळ्या नावांचा जप करतात. यानंतर तुपाचा दीपक प्रज्वलित करून सूर्यदेवाला लाल फुलं, कापूर आणि धूप दीप घालून पूजा केली जाते. असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश प्राप्त करून देते. याशिवाय गायत्री मंत्राचा जप करणं आणि आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्य सहस्त्रनाम याचं पठण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपणही रथसप्तमीला हे विधी करू शकता, ज्यामुळे नक्कीच तुम्हालाही दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि यश प्राप्तीसाठीही मदत मिळेल. रथसप्तमीला शक्य असल्यास मीठ खाणं टाळावं. अनेक भागात या दिवशी अळणी जेवण करण्याची प्रथा आहे. शिवाय लाल रंगाचे वस्त्र या दिवशी विशेष करून परिधान करावे, कारण हे सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी मदत करते.